नमामि धम्मं नमामि संघं नमामि। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि। पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि। अतिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि। कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि। मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि। शूरामेरमद्यप्रमादपाना वेरमणि सिक्खापदं समादियामि। सर्वपापसकरणं कुशलस्य उपसम्पदा सजितपरियोदपनं एतं बुधानुशासनं। साधु 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 बुद्धं नमामि। सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम। आपण पाहता आर.के. भटकर युट्यूब चॅनल। आर.के. भटकर युट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे। असेच आमचे नवनवीन व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम। क्षण रोज सुखाचे यावे हृदयातून गीत हे गावे। क्षण रोज सुखाचे यावे हृदयातून गीत हे गावे। तुझ शतायुष्य लाभावे असे आमुच्या मनी सदिच्छा जन्मदिवसाच्या। हार्दिक शुभेच्छा जन्मदिवसाच्या। हार्दिक शुभेच्छा। क्षण रोज सुखाचे यावे हृदयातून गीत हे गावे। तुझ शतायुष्य लाभावे असे आमुच्या मनी सदिच्छा जन्मदिवसाच्या। हार्दिक शुभेच्छा जन्मदिवसाच्या। हार्दिक शुभेच्छा। हार्दिक शुभेच्छा। हार्दिक शुभेच्छा। हार्दिक शुभेच्छा। हार्दिक शुभेच्छा।
मजला में उमजलेला मज काही निरंतर प्रेम मायाही राहू दे आपुल्या ठाई सुखाचे क्षण बरसावे दुःखाचे निरसन व्हावे तुझ शतायुष्य लाभावे असे आमच्या मनी सदिच्छा जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा क्षण रोज सुखाचे यावे हृदयातून गीत हे गावे अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धर्मनायक सम्राट अशोक माता रमाई माता विमाई या महामानवांना त्रिवार वंदन. आज आपल्या भारतीय बौद्ध महासभेचे ज्येष्ठ पदाधिकारी आदरणीय हरिदासजी घोडेस्वार सर यांचा 75वा जन्मदिवस अमृत महोत्सवी जन्मदिवस या ठिकाणी आयोजित केले त्यांच्या निवासाने आयोजित केलेला आहे. या प्रसंगी उपस्थित सर्व मान्यवर भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष तसेच जिल्ह्याचे पदाधिकारी त्याचप्रमाणे बंडेरा शहर शाखेचे पदाधिकारी उपस्थित सर्व अपतेष्ट या सर्वांचं मी सर्व अमृत महोत्सवी सत्कार सोहळ्याचं अध्यक्ष म्हणून आमच्या भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष आदरणीय प्रकाश गोरकर सर हे आजच्या या सत्कार सभेचं बंडेरा शहर शाखेचे आदरणीय के.डी. सांबारे सर एक अतिथी म्हणून स्थान स्वीकारते. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला आपण या ठिकाणी जमलो. सर्वप्रथम आपणा सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. कार्यक्रमाची आपल्याला सुरुवात करायची असेल तर आपल्या आदर्शांचं पूजन करून करायचं आहे. तर मी आजचे सत्कार मूर्ती ज्यांचा आपण 75वा वाढदिवस संपन्न करत आहोत असे हरिदासजी घोडेस्वार सर यांना विनंती करतो. सोबतच गोरकर सर, बंजारा शहराचे अध्यक्ष सामारे सर, अमरावती जिल्ह्याचे सर्व सन्मान्य सर्व जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी, बंजारा शहराचे सर्व पदाधिकारी, घोडेस्वार साहेब एक चांगलं अष्टपैलू त्यांचं व्यक्तिमत्व आहे. त्यांना गाण्याच्या रूपामधून गाण्याच्या माध्यमातून आणि चांगलं एक वक्तृत्व करतात असे घोडेस्वार साहेब त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा म्हणून म्हणायचं आहे. आनंदी या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा, आनंदी या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा, पाव्यातिला सूर येतो पोटातून गोगळावा, आनंदी या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा, आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा, जिथुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा, जिथुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा, ही दानता जीवदाता प्रारंभ हा कोणी कावा, आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा, पाव्यातिला चोर येतो
हरिदासजी घोडेस्वार यांच्या अमृत महोत्सव दिनानिमित्त आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. त्यानिमित्तानं त्यांना आपण या ठिकाणी शुभेच्छा देण्याचा हा योगायोग आपण इथे घडवलेला आहे, योगायोग आलेला आहे आणि त्यानिमित्तानं आपण या ठिकाणी त्यांना भरभरून शुभेच्छा देण्यासाठी जमलेलो आहोत. तर घोडेस्वार साहेबांच्या बाबतीत सांगायचं म्हणजे ते घोडेस्वार कुटुंबामध्ये सर्वात ज्येष्ठ असे आहेत. सर्वांना समजून घेऊन सर्वांना आपल्या सर्वांच्या आणि सर्वांच्या कार्यक्रमामध्ये सर्वांच्या सुखदुःखामध्ये नेहमी ते सामील होत असतात. आज त्यांच्या अमृत दिन महोत्सवानिमित्ताने वाढदिवसाच्या निमित्ताने मी त्यांना भरभरून अशा शुभेच्छा देतो. हित जपतो, सगळ्यांचा हितचिंतक आहेत असे घोडेस्वार साहेब यांना शुभेच्छा देण्याकरता मी आमच्या जिल्हा शाखेतर्फे आदरणीय सुरेश दहाट सर यांना विनंती. परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता भीमाई या महान रत्नांना सर्वप्रथम मी वंदन करतो. भारतीय बौद्ध महासभेचे ज्येष्ठ आणि उत्साही सक्रिय पदाधिकारी आदरणीय घोडेस्वारजी हरिदासजी घोडेस्वार यांचा 75वा अमृत महोत्सव जन्मदिनानिमित्त भारतीय बौद्ध महासभा बडनेरा शाखा याचबरोबर समता सैनिक दल आणि सार्वजनिक सिद्धार्थ वाचनालयाच्या वतीने मोठ्या उत्साहात त्यांचा हा अमृत महोत्सव जन्मदिवस मोठ्या उत्साहाने साजरा करीत आहोत. तेव्हा या प्रसंगी भारतीय बौद्ध महासभेचे अमरावती जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आदरणीय प्रकाश बोरकर सर, जिल्ह्याचे पदाधिकारी खेंडे सर, भटकर सर, भंडारे सर, त्याचबरोबर बडनेरा शहराचे अध्यक्ष आदरणीय समारे सर, त्याचबरोबर म्हणून जयभीम करतो. धम्म कार्यासाठी आपले सेवा पूर्ण केल्यानंतर कार्यात अतिशय तन्मनधनाने ते कार्य करत आहेत. बुद्ध आणि धम्म आणि संघाच्या बलाने आदरणीय घोडेस्वारजी हरिदासजी घोडेस्वार साहेबांना मी खूप वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. त्यांचं महोत्सव मोठ्या थाटामाटात या ठिकाणी साजरा होत आहे. त्या निमित्ताने त्यांना उर्वरित आयुष्य सुख समृद्धी शांती लाभो आणि चांगलं आरोग्य मिळो आणि उदंड आयुष्य मिळो अशी तथागत त्यांनी मंगल कामना करतो. आई रमाई भीमाई या आपल्या संस्थांना अभिवादन करून आज भारतीय बौद्ध महासभेचे ज्येष्ठ पदाधिकारी आदरणीय हरिदासजी घोडेस्वार यांचा हा अमृत महोत्सवी वाढदिवस निश्चितपणे आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी, त्यांच्या परिवारासाठी तो आहेच, पण आपल्याहीसाठी तो प्रेरणादायी असाच आहे, यात कुठलाही शंका नाही. मित्रांनो, आयुष्याच्या उत्तरार्धात पदार्पणाला आलेले घोडेस्वार सर सेवा रेल्वेमध्ये सेवा देतानाही त्यांच्यामध्ये ती स्फूर्ती होती आणि वयाच्या 75व्याही वर्षी त्यांच्यामध्ये कर्तव्याप्रती आस्था आहे, श्रद्धा आहे, तत्परता आहे आणि त्यामुळे निश्चितपणे ते मनापासून या संस्थेशी जुळले आहेत. ती संस्था बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भारतीय बौद्ध महासभा या संस्थेशी निगडीत त्यांनी नातं जोडलं, ते मात्र कायमचं त्यांच्यासोबत आहे. निश्चितपणे मला विश्वास वाटतो की तसाही रेल्वे कर्मचाऱ्यांच्या बाबतीत नेहमी उल्लेख करत असतो की या कर्मचाऱ्यांनी सेवा कालावधीमध्येच सेवेत असतानाच बाबासाहेब आंबेडकरांचा विचार सर्वत्र पेरण्याचं काम केलं.
मग ते कोणत्याही पदावर असलेला सामान्य व्यक्ती असेल तो, त्यांची पेट्या अजूनही रेल्वेच्या लाईनवर दिसतात आपल्याला. त्या ठिकाणी लहान लहान क्वार्टर असतील, छोटे स्टेशन असतील, त्या छोट्या स्टेशनपाशीही एक त्यांच्या साहित्याची पेटी जी असते त्याच ठिकाणी त्यांनी झेंडा देखील लावण्याचं काम केलं. ही जी एकंदरीत बाबासाहेबांच्या चळवळीची पेरणी त्या कर्मचाऱ्यांनी केलं, ते कर्मचारी निश्चितपणे अभिनंदनास पात्र आहे. रेल्वे इतर डिपार्टमेंटच्या कर्मचाऱ्यांमध्ये मात्र हा विचार नाही. तो आधीच विचार करतो की नाही, आपण नाही करू शकत हे काम. परंतु रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी मात्र तो इतिहास निर्माण केला. त्याचे घोडेस्वार साहेब प्रत्यक्ष साक्षीदार आहेत आणि म्हणूनच तो विचार ज्वलंत, तो विचार जिवंत ठेवण्यासाठी ते जीवापाड प्रयत्न करतायत. आणि आम्हाला देखील असं वाटतं की त्यांच्याकडनं शिकण्यासारखं आहे ते, कारण की 75 वर्ष आज साधं सुद्धा वय नाही आहे. दीर्घायुष्य लाभो अशा प्रकारची मनोकामना या ठिकाणी व्यक्त करताना निश्चितपणे त्यांना साथ देणाऱ्या घोडेस्वार ताई यांचाही देखील त्या परिवारामध्ये एक मोठा वाटा आहे. कुटुंबाला एकत्रित घेऊन चालणं आणि सोबतच समाजाची नाळ जोडणं, या सर्व गोष्टी त्यांनी परिपूर्णरित्या साकार केल्या. भारतीय बौद्ध महोत्सवी वर्षाच्या मी शुभेच्छा देतो. निश्चितपणे त्यांनी तन मन धन भारतीय बौद्ध महासभेला समर्पित केला आहे. प्रत्येक वाढदिवस याच घरात साजरा झाला. अमृत महोत्सव देखील इथेच साजरा होत आहे. निश्चितपणे याही पुढे त्यांना दीर्घायुष्य लाभो अशा हालचाली मी करतो. थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय. तसेच विश्व रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रमाई भीमाई यांना सर्वत्र माझा विनम्र आहे. आज के समारंभ के अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभेचे विकास बोरकर सर, शेंडे सर, दहाड सर आणि नांदगाव खंडेश्वरचे अध्यक्ष खंडारे सर, सांभारे सर आणि इतर पदाधिकारी यांना माझं सर जय. आज माझं 75व्या दिवशी आपण इथं आलात आणि माझा सत्कार केला, त्यामुळे मी आपला फार फार आभारी आहे. आपला वेळ घेतला त्याच्या क्षमा मागतो. आपण आपला वेळ काढून इथे आले त्याच्यासाठी मी तुमचा फार आभारी. माझा परिवार सुद्धा आभारी आहे. धन्यवाद.